या महाभारतात दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोपांची आणि आयुधांची भर पडते। उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा लुटारू असा उल्लेख केला आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या लढाईला पुन्हा एकदा धार आली आहे। अजित पवार आणि दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। लुटीचं एक तरी उदाहरण द्या असं आव्हान अजित पवार यांनी दिलंय। ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला, हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही। आणि जे जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तोडत आहेत, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। यानंतर सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला। उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला। जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतायत, त्या लुटारूंना लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान आणि जिद्द दाखवून देऊ असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। हुतात्म्यांनी रक्त सांडून मिळवलेला महाराष्ट्र कधीही कुणाचा गुलाम होऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। की ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला, हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही। आणि जे जे महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तोडत आहेत, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही। आणि महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणालाही पायदळी तुडवायला देणार नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जिद्द आणि हिंमत काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ। उद्धव ठाकरे यांनी लुटारू संबोधल्यामुळे सत्ताधारी सुद्धा खवळले। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात लूट झाल्याचं एक तरी उदाहरण दाखवावं असं अजित पवार यांनी आव्हान दिलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2.5 वर्ष सरकार चालवलं होतं, याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं। तसंच निवडणुकांच्या काळात सुरू असलेली ही राजकीय विधानं गांभीर्यानं घ्यायची नसतात असा टोलाही त्यांनी लगावला। उद्धव ठाकरे साहेबांना म्हणून एक उदाहरण द्या की कुठं लुटालूट झाली, कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार 2.5 वर्ष चालवलं। अतिशय कुठेही आमच्या दोघांच्यामध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे। हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, आपण मीडियाने सगळ्यांनी बघितलं। नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये हे असे आरोप होतात। हा आरोप केलाय ना का लुटारूंच्या हातात लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही महाराष्ट्र देणार नाही, असा मोठा आरोप केला। महाराष्ट्राची जनता ठरवेल। लुटारू कोण आहे, रक्षण करणारे कोण आहेत, ते जनता जनार्दन ठरवेल ना। अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्यामुळे अंबादास दानवेही मैदानात उतरले। तुमच्या खात्याच्या फायली कशा अडवल्या जातात आणि जिरवल्या जातात हे सांगण्याची गरज नाही असा पलटवार दानवे यांनी केलाय। आज या महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी लूट होती। आता मी कोणाचं नाव घेत नाहीये। मंत्रालय नुसतं लुटारूंचा अड्डा झालेला आहे। जबाबदारीनं बोलतो मी, राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून बोलतो। किती पुरावे द्यायचे सांगा मला दादा। लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय संघर्ष सध्या तरी थांबण्याची शक्यता दिसत नाही। त्यातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या लुटारू टीकेचे पडसाद आगामी काळात उमटत राहणार असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।